एम-पी-एस-सीचा औषध प्रशासनाचा पेपर रद्द करण्यात आलेला आहे. काही दिवसापूर्वी रोहित पवारांनी काही विद्यार्थ्यांनी असे आरोप केले होते, की हा पेपर लीक झालेला आहे. त्यावेळेस एम-पी-एस-सीने इन्क्वायरी केली होती आणि आता इन्क्वायरीचा रिपोर्ट आलेला आहे. त्यानुसार पेपर लीक झाल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे एम-पी-एस-सीने ही परीक्षा आज रद्द करून टाकलेली आहे. आता काय बोलायचं सांगा? आजपर्यंत किती पेपर लीक झालेले आहेत बघा. एवढ्या काही दिवसातच बघा, नीटचा पेपर लीक झाला, टी-ई-टीचा पेपर लीक झाला, जे-पी-एस-सीचा पेपर लीक झाला, बी-पी-एस-सीचा पेपर लीक झाला आणि आता एम-पी-एस-सी औषध प्रशासनाचा सुद्धा पेपर लीक झालेला आहे. रोहित पवारांनी तर आरोप केलेला आहे, की पेपरची किंमत 40 लाख रुपये एवढी होती. आता या सगळ्यामध्ये भरडलं कोण जातंय सांगा तुम्ही? जो विद्यार्थी मेहनत करतो, अभ्यास करतो आणि अभ्यास करून परीक्षेला जाऊन योग्य ते उत्तर लिहितो. त्याला असं वाटत असतं, की आता मी ही परीक्षा क्लिअर करणार आहे आणि माझी नोकरी फिक्स होणार आहे आणि त्याला अचानक कळतं की पेपर लीक झाल्यामुळे परीक्षाच रद्द झालेली आहे. म्हणजे कोणीतरी पेपर लीक करणार, पैसे देऊन पेपर विकत घेणार आणि भुर्दंड कोणाला? जो विद्यार्थी मेहनत करतोय त्याला बसणार. जर का देशाचं भविष्य असंच विकलं जात असेल, तर या देशाचं पुढं होणार काय? एवढी मोठी आंदोलन होऊन सुद्धा जर का देशामध्ये अजून पेपर लीक होत असतील, तर गुन्हेगारांना कायद्याची भीती आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतोय. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.